बेस्ट संपावर मुंबई हायकोर्टाकडून मुंबईकरांना दिलासा मिळालेला नाहीये। तोडग्यासाठी 2 दिवसांची मुदत देत मुख्य सचिवांना बैठक घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली आहे। सरकार आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना संप मिटल्याची घोषणा करा असा आग्रह करत हायकोर्टात दुसरीकडे तोडगा निघेपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली। आज पुन्हा राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे। बेस्टच्या संपाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी थोडासा दिलासा देणारी एक बातमी आहे। खासगी बस आणि स्कूल बस आजपासून प्रवासी वाहतूक करणार आहे। या दोन्ही बस संघटनांच्या महासंघाने हा निर्णय घेतलाय। यासाठी 2000 खासगी आणि स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या 10 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपये तिकीट तर त्यापेक्षा जास्त प्रवासासाठी बेस्टच्या दरानुसार तिकीट आकारणार आहे। अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना मात्र मोफत प्रवास असणार आहे। परळच्या शिरोडकर सभागृहात संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार कृती समितीची सभा पार पडली। या सभेला शशांकराव उपस्थित होते। बेस्ट कामगारांचा संप सुरू ठेवूनच चर्चेला येणार असल्याचा ठाम निर्धार कृती समितीचे शशांकराव यांनी यावेळी केला। दरम्यान मनसेनेही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलाय। शिवसेनेनं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला डावल्याचा आरोप मनसेनं केलाय। तसंच सरकारनं बजावलेल्या मेस्माच्या नोटीसची होळी मनसेनं केली। तर माहीममध्ये कनेकिया बिल्डर विरोधात मनसेचे आंदोलन आहे। यावेळी बेस्टच्या जागेवर सुरू असलेले कनेकिया बिल्डरचे काम मनसेनं थांबवलंय। बेस्टच्या 320 कोटी रुपये कनेकिया बिल्डरकडे थकीत ठेवल्यानं हे काम थांबवत मनसेनं आंदोलन केलं। बेस्टच्या संपाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिलाय। त्यातच आता बहुजन समाज पक्षानेही बेस्टच्या संपकऱ्यांना पाठिंबा जाहीर केलाय। बेस्टच्या मोठ्या जागा बिल्डरला विकून बेस्टला मुद्दाम शिवसेना आणि भाजप तोट्यात दाखवत असल्याचा आरोप बसपानं केलाय। बेस्टच्या संपाला शिवसेना भाजपच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय। ते खेडमध्ये पक्षाच्या परिवर्तन निर्धार मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते। बेस्टच्या वाहतूक विभागापाठोपाठ मोनोरेलच्या कर्मचाऱ्यांनीही संपाचा पवित्रा घेतलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनोरेलचे 198 कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून संपावर गेले। या संपाबाबत अद्याप मोनोरेल प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही। कुणीही यावं आणि साहित्य संमेलन वेठीला धरावं हे चालणार नाही असं म्हणत साहित्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांनी नयनतारा सहगल प्रकरणावर टीका केली। साहित्यबाह्य प्रकरणांनी संमेलनात वाद निर्माण होणं आणि सहगल यांचं निमंत्रण होणं अत्यंत चुकीचं आहे। निमंत्रण रद्द करणं ही संयोजक मंडळींची चूक आहे असंही ढेरे यांनी म्हटलंय। ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना न बोलावलं गेल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेल्याचं मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं। यवतमाळच्या साहित्य संमेलनात ते बोलत होते। संमेलनाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे सांगणं सरकारचं काम नसतं। नयनतारा सहगल वादाशी सरकारचं काहीही देणं घेणं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर व्यवस्थेनं माझ्या पतीचा बळी घेतला असून एकटी बाई ही साऱ्यांनाच संधी वाटते असं मत संमेलनाच्या उद्घाटनकर्त्या वैशाली येडे यांनी वेळी व्यक्त केलं। तर साहित्य संमेलनात विनोद तावडेंच्या भाषणादरम्यान संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वसंत पुरकेंनी त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली। शेकडो महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बाबा राम रहीम मुख्यमंत्री फडणवीसांना अष्टपैलू वाटतो, त्यामुळे फडणवीसांनी बाबा राम रहीमला त्यांच्या घरी घेऊन जावं असं वक्तव्य पुरकेंनी केलं। खेड दापोली विधानसभा मतदारसंघातून पर्यावरण मंत्री रामदास कदम आपल्या अयोग्य पुत्राला उभा करण्याचा प्रयत्न करत असून ते हा प्रयत्न पैशाच्या जोरावर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। तसंच ते रामदास कदम नाही तर ते दामदास कदम असल्याची टीकाही मुंडे यांनी केली। सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना निवेदन देऊन केली। युवक काँग्रेसच्या वतीनं युवा शक्तीच्या हक्कासाठी आणि फसव्या भाजप सरकारच्या निषेधार्थ कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास करणारी युवा क्रांती यात्रा धुळ्यात पोहोचली आहे। या यात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। अमित ठाकरेंच्या लग्नाचं मोदी शहांना निमंत्रण दिलं नाही, मात्र सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण पोहोचलेलं आहे। नाशिक शहरातली कायदा सुव्यवस्था बिघडत असून गेल्या 2 दिवसांमध्ये शहरात 2 हत्या झाल्यानं राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली।
अर्थतज्ञ आणि भारतातील स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचं निधन झालंय. मुंबईच्या रहिवाशी असलेल्या मीरा सन्याल यांना कर्करोगाचा आजार होता. या दीर्घ आजारामुळे वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2014 मध्ये आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपलं बँकिंग क्षेत्रातील करिअर सोडलं होतं. सावित्रीबाई फुले विद्यापीठात दीक्षांत समारंभ असून पुणेरी पगडी नको फुले पगडी द्या अशी मागणी करत विद्यार्थी संघटना आक्रमक झाली. विद्यार्थी संघटनेनं गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलंय. त्यामुळे या पदवीदान सोहळ्याला गालबोट लागले. पुणे विद्यापीठात झालेल्या पुणेरी पगडी आंदोलनाचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून निषेध करण्यात आला. यावेळी शरद पवारांचे पुणेरी पगडी घातलेले पोस्टर दाखवत घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यास गेलेल्या रुग्णांना रुग्णालयातील डॉक्टरांचे बाहेरील मेडिकलशी आर्थिक हितसंबंधामुळे 70 ते 80% औषधं बाहेरून आणण्यास सांगतात. मात्र गरिबांना औषधांचा खर्च परवडत नसल्यानं या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापौर आणि पालिकेच्या उपायुक्तांना ही बाब लक्षात आणून दिली. तसंच संबंधितांवर योग्य ती कारवाई करा, अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकून जो डॉक्टर असं करताना आढळेल तो मार खाईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला. पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गाच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या मार्गावर 6 किलोमीटर लांबीचा मार्ग हा भूमिगत असणार आहे. औरंगाबाद विमानतळावरून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या विमानसेवेचा फायदा औरंगाबादसह आसपासच्या जिल्ह्यांना होणार आहे. विमानतळावरून सध्या देशांतर्गत 5 ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे. या भागातील शेतकरी आणि सकल मराठा समाजाची ही मागणी आहे असं कुंजीर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करावा असंही आवाहन कुंजीर यांनी केलंय. भिवंडी शहराच्या सीमेवर अंजूर फाटा येथे ट्रकमधून जुने टायर घेऊन जाताना रेल्वे पुलाखाली अडकला. सुदैवानं या ट्रकमध्ये अवजड साहित्य नव्हतं, नाहीतर या दुर्घटनेत पुलाला धोका निर्माण झाला असता. चारकोप येथील सह्याद्री नगरमध्ये असलेल्या एका कंपनीला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून 2.5 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत लाखोंचं सामान जळून खाक झालं. मुंबईहून लोटे येथे येत असलेल्या केमिकलचा एक टँकर कशेडी घाटात पलटी झाला. रस्त्यातच केमिकल पडल्यानं काही दुचाकीस्वार त्यावरून घसरले. अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचं काम क्रेनच्या सहाय्यानं युद्धपातळीवर घेण्यात आल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टँकर हटवल्यानंतर रस्त्यावरच पडलेलं रसायन खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील बंबानं धुण्यात आलं आणि त्यानंतरच वाहतूक सुरळीत करण्यात आली. पालघर तालुक्यातील शेलवाली वाघोबा खिंड परिसरात झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसऱ्याला तरुण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघात कसा झाला याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी एखाद्या अज्ञात वाहनानं जोरदार धडक देऊन फरार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मीटू मोहिमेचं वादळ शमत नाही तोच नागपूर पोलीस दलात कार्य करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पोलीस निरीक्षकाविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे गेली. आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले. पुण्यात 1,70 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सहआरोपी असलेले भूमी अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळला. वानखेडे यांना हे प्रकरण चांगलंच महागात पडलं असून त्यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. वानखेडे यांच्या निलंबनामुळे महसूल विभागात खळबळ उडाली. जळगावातल्या चोपडा येथील एका माथेफिरूनं 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत लहान भावासह दोघांना विहिरीत फेकल्याची संतापजनक घटना घडली. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी जवळपासच्या विहिरींचा शोध घेतल्यानंतर या बालकांचे मृतदेह सापडले. नांदेडमध्ये 12वीत शिकणाऱ्या अनुजा कांबळे या तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली. शिक्षणाचा खर्च झेपत नसल्यानं तिनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. भाग्यनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात. सातारा जिल्ह्यातील मेढा येथे वेण्णा नदीच्या पुलावरून उडी मारून फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या परभणीच्या नकुल दबे यानं विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. मित्रांसमेत वेण्णा नदीच्या पुलावर गेल्यानंतर मित्राच्या हातात चिठ्ठी देऊन अचानक त्यानं पुलावरून उडी घेतली. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं वेण्णा नदीच्या परिसरात त्याचा मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. नालासोपाऱ्यातील नवजीवन शाळेतील 10वीत शिकणाऱ्या 16 वर्षाच्या मुलाचा शाळेतून गेलेल्या सहलीत संशयास्पद मृत्यू झाला. ठाणे येथील सूरज वॉटर पार्क येथे तो चक्कर येऊन खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं. मात्र अचानक झालेल्या मृत्यूनं त्याच्या नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. अंबड तालुक्यातील जामखेड येथे रोहित्र बसवण्याचं काम सुरू असताना वरच्या तारेला चिटकल्यानं शहादेव राठोड या कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
कोल्हापुरातल्या बालसुधारगृहातून पसार झालेल्या इचलकरंजीतील फरार गुंड आदर्श जर्मनीला कर्नाटकातील निपाणी हायवेवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं थरारकरित्या पाठलाग करून जेरबंद केलं. त्याला मुक्का अंतर्गत ताब्यात घेण्यात येणार आहे. बीडच्या अंतर्मन पिंपरी गावात जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाल्यानं गुरुवारी 80 जनावरांचा मृत्यू झाला होता, तर शुक्रवारी 3 जनावरांचा मृत्यू झालाय. लागण झालेल्या गुरांवर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत, मात्र म्हणावं तसं यश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना येत नाही. दरम्यान औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत अहवाल पाठवण्यात आला असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच या आजाराचं निदान समजणार आहे. नवघर पोलिसांनी कोकेन या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 2 विदेशी आणि 1 भारतीय नागरिकाला अटक केली. त्यांच्याकडून 28 ग्राम कोकेनसह 4,35,000 रुपयांचा ऐवज जप्त केला. खबऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार हिंगोली पोलिसांनी सापळा रचत कळनोरी तालुक्यातील पाटीमोड पाटीच्या शिवारात दिल्लीहून हैदराबादकडे जाणारे 2 ट्रक ताब्यात घेत तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. पोलिसांनी एकूण 1,21,51,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात अनेक ठिकाणी मांजाची विक्री सुरू आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात नाशिक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 1,20,000चा नायलॉन मांजा जप्त केला. नाशिकच्या सांस्कृतिक चळवळीतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ज्योतिष कलश सभागृहाला महापालिकेने साहित्य संमेलन जवळ आलेलं असताना करार संपला म्हणून जप्ती आणल्यानं नाशिकच्या रंगकर्मींमध्ये नाराजी आहे. कवी कुसुमाग्रजांनी या सभागृहाची स्थापना केली होती. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहरात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते, तर महिलांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय होती. जालन्यात सीएम चषक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी बबनराव लोणीकर यांना क्रिकेट खेळण्याचं मोह आवडता आला नाही. त्यांच्या पाठोपाठ रावसाहेब दानवेंनी देखील बॅटिंग केली. दानवेंनी फटकेबाजी करत चेंडू मैदानाच्या बाहेर लगावला. भिवंडी शहरातील व्यावसायिक राकेश कोठारी यांनी जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीनंही जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण कुटुंब जैन साधू साध्वीची दीक्षा घेणार असल्यानं शहरात सर्वत्र कोठारी कुटुंबाची चर्चा सुरू आहे. अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं स्वाभिमानी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवात शुक्रवारी घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 2,000 जणांनी रक्तदान केलं. हा आतापर्यंतचा रक्तदानाचा उच्चांक आहे. तसंच अरुणाचल प्रदेश येथे शहीद झालेल्या मुन्ना शेलुकर यांच्या आईवडिलांची रक्ततुला करण्यात आली. यावेळी शेलुकर कुटुंबाला मदत म्हणून महादेव जानकर यांनी 1 महिन्याचा तर आमदार रवी राणा यांनी 6 महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली. तसंच कर्तव्यावर हजर असताना मृत्यू झालेले शाहिद पटेल आणि मडावी यांच्या कुटुंबियांनाही मदत देण्यात आली. बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते अजय लांडगे यांनी आपला वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम राबवत समाजासमोर एक आदर्श ठेवलाय. भीषण दुष्काळात गरजू रुग्णांची परवड होऊ नये म्हणून या सामाजिक कार्यकर्त्यानं 101 मित्रांकडून रक्तदान करून घेत ते रक्त जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केलं. नवी मुंबईत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेनाच्या शहीद झालेले 26,000 सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत हार्ली डेव्हिडसन आणि फाल्कन समूहाचे 100 पेक्षा जास्त बाईक्सवर सहभागी झाले होते. ही रॅली नवी मुंबई मनपा कार्यालयातून सीवूड्स येथे गणपत सेट मैदानापर्यंत काढण्यात आली होती. या मैदानात या रॅलीचं रूपांतर सभेत झालं. यावेळी नेताजी आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेचं देशप्रेम आणि पराक्रमाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 11व्या वृक्षवल्ली 2019च्या भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये एकूण 40 टॉस धारकांसह 100 वैयक्तिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. माँसाहेब जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला आकर्षक दिव्यांच्या रोषणाईनं लखुजीराव जाधव यांचा राजवाडा आणि जिजाऊंचं जन्मस्थळ दीपोत्सवानं उजळून निघालं. यावेळी सिंदखेड राजा शहरामधून मशाल रॅलीही काढण्यात आली. या मशाल यात्रेचा जिजाऊ सृष्टी येथे समारोप झाला. त्यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी माँसाहेबांचं आणि जिजाऊंचं दर्शनही घेतलं. पिंपरी चिंचवड हिंजवडीमध्ये एका शिवप्रेमी तरुणानं किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती साकारली. सुमारे 2.5 एकरामध्ये त्याने हा किल्ला साकारलाय. हा किल्ला साकारण्यासाठी त्याला 16 ते 17 लाखांचा खर्च आला. आजचा दिवस सोलापूरकर काळा दिवस म्हणून ओळखतात, कारण ब्रिटिश सरकारनं 12 जानेवारी 1931ला 4 हुतात्म्यांना फाशी दिली होती. त्यांचे मृतदेहही त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात न घेता ते कारागृहातील जागेतच दफन करण्यात आले होते. म्हणूनच आजचा दिवस सोलापूरकरांसाठी काळा दिवस आहे.